आणि एक महत्त्वाची बातमी बुलढाण्यात येतेय। जिल्ह्यातल्या मेहकरमध्ये 144 कलम लागू करण्यात आले। मेहकर शहरातील माळीपेठ भागामध्ये रात्री जाळपोळ आणि दगडफेक झाली आहे। 2 गटात तुफान राडा झालाय। 3 ते 4 गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत। दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी 21 जणांना अटकही केली आहे। तर मेहकर शहरामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊयात। अमोल गावंडे आमचे प्रतिनिधी सोबत आहेत। अमोल, काय नेमका हा सगळा प्रकार? नक्कीच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच मेहकरमध्ये वातावरण तापवायला लागले होतं। आरोप प्रत्यारोप सुरू होते। कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरले होते। त्याच्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघामध्ये काल रात्रीला माळीपेठ जो भाग आहे त्या भागामध्ये 2 गटामध्ये तुफान राडा झाला, दगडफेक सुद्धा झाली आणि काही वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत जे 21 जण आहे 21 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। सध्या 144 कलम मेहकर मतदारसंघामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि सध्या पोलिसांनी शांततेचे आवाहन केलेले आहे। मात्र राजकीय निकालातूनच हा वाद झाल्याचे समोर येत आहे, अशी माहिती सुद्धा आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे। सध्या 144 कलम लागू आहे आणि मेहकरमध्ये सध्या शांततेचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे। तज्ञ नक्कीच, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये 21 जणांना अटकही करण्यात आलेली आहे असं कळत आहे। सध्या 144 लागू करण्यात आलेला आहे। बाकीच्या ठिकाणची स्थिती काय आहे? जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता आहे। मात्र मेहकर मतदारसंघातच रात्रीचा जो राडा झाला होता त्यामुळे पोलीस सुद्धा तैनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि 144 कलम सुद्धा लागू करण्यात आले आहे। 21 जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। आणखी काही जे आहे आरोपी त्यांचा शोध पोलीस सध्या घेत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल।